खेड तालुक्याच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधातील संघर्षाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालं आहे। येत्या 6 एप्रिलला कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीच्या वतीने लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळत असल्याचं चित्र समोर आलं आहे। केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना या मोर्चाला पाठिंबा देण्याची सूचना केली आहे, असं कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे। या मोर्चाच्या वेळी अत्यंत शांतताप्रिय मार्गाने कोणत्याही प्रकारचा कायदा हातात न घेता घातक केमिकलचं उत्पादन घेणारा लक्ष्मी ऑर्गॅनिक कारखाना बंद करण्याची मागणी केली जाणार आहे, असं समितीच्या वतीने सांगण्यात आलं। आम्ही कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी आणि सर्व नागरिक यांच्या वतीने गेली 72 दिवस झाले, आजचा 72वा दिवस आहे, आम्ही ते धरणं आंदोलन करून बसलेलो आहोत। ह्या धरणं आंदोलनाच्या शेवटी आत्तापर्यंत प्रशासनाने, कंपनीने आणि शासनाने अजिबात लक्ष न दिल्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की 6 तारखेला एक विराट मोर्चा ह्या कंपनीवर आणावा आणि यांच्याकडे दाद मागावी। खरं असा आता आमचं सगळ्यांचं मत झालं, या पंचक्रोशीचंच नव्हे तर संबंध जिल्ह्याचं आणि कोकण विभागाचं मत झालेलं आहे, महाराष्ट्राचं मत झालेलं आहे की यांच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय, रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही। कारण ही कंपनी जर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जर घालवायची असेल तर जनतेचा आवाज असणं फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आम्ही जनतेला साथ घालत आहोत की 6 तारखेच्या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि यांना जोरदार दणका दिला पाहिजे। या मोर्चामध्ये आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, सर्व मंडळे, आणखी सर्व नागरिक, स्त्री पुरुष सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की या मोर्चामध्ये या। कारण आपल्या सगळ्यांचं हे जीवन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जीवन वाचवायचं असेल तर लहान थोरांपासून अगदी वृद्ध लोकांपासून ते तरुण तरुणींपासून सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे। या लक्ष्मी ऑर्गॅनिकला आमचा विरोध एवढ्यासाठीच आहे की याच्यामधून जे पिपास नावाचं घातक केमिकल बनलं जातं, त्या घातक केमिकलमुळे कॅन्सर होतो, त्याचबरोबर लिव्हर डॅमेज होतो, हार्ट अटॅक येतो, किडनी फेल होते, त्वचारोग होतो आणि विशेषतः स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये जे बदल होतात त्याच्यामुळे नवीन पिढी जन्माला जी येणारी आहे ती व्यंग म्हणून जन्माला येईल। आणि म्हणून हे विष जे कोकणात आलेलं आहे, या केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणलेलं आहे, ते याच्यातून हद्दपार करावं, कोकण आणि पूर्णतः महाराष्ट्रातून हद्दपार करावं, अशा मागणीसाठी हा सर्व नागरिकांचा आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे। आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि सर्व लोकांना असं आम्ही आवाहन करतो जाहीरपणे सर्वांना, सर्व मतभेद, जातीभेद, वंशभेद, धर्मभेद आणि राजकीय पक्षाचे मनभेद हे सगळे विसरून आपण याच्यामध्ये एक नागरिक, एक मानवतावादी दृष्टिकोनातून सगळ्यांनी सामील व्हावं आणि पुढची पिढी वाचवण्यासाठी, पुढचं जग वाचवण्यासाठी, हे प्रदूषण थांबवण्यासाठी आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं अशी विनंती कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण समिती, आणखीन सर्व नागरिकांच्या वतीने करत आहोत। पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य सकपाल साहेब 40व्या दिवशी इथं आले होते, त्यानंतर भाई जगतापही आले होते, परंतु परवाच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग मॅडम, नुरुद्दीन सय्यद हे दोन्ही जिल्ह्याच्या अध्यक्षांना हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलं की आपल्या कुठल्याही याच्यामध्ये हे जे आंदोलन आहे हे पक्षाचं नसलं तरी नागरिकांचं आंदोलन आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि त्यांना मदत करावी, अशा प्रकारचं त्यांनी दिलं। आणि माननीय सकपाळ साहेबांशी कडून राहुल गांधींनी सुद्धा या संदर्भातली, या आंदोलनासंदर्भात माहिती घेतली। कदाचित आमचा आग्रह असा आहे, सकपाळ साहेबांचाही आग्रह असा आहे आणि आम्हा आंदोलनकर्त्यांचा आणि बऱ्याच लोकांचा, इथल्या सगळ्या नागरिकांचा आग्रह असा आहे की राहुल गांधींनी जर याची दखल घेतली आहे तर एकदा ह्याही कंपनी याच्यातून निघून जावी, राज्यातून निघून जावी, म्हणून राहुल गांधींनी पुढाकार घ्यावा असं, आणि सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख लोकांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं मत आहे। इथे कुठलाही राजकीय पक्ष नाही, फक्त मानवी जीवन वाचवण्यासाठी हे आपण करावं असं सगळ्यांचं मत आहे। लेखी दिलं, कंपनीनं राज्यसभेमध्ये उत्तर दिलं, कंपनीमध्ये विधान परिषदेमध्ये उत्तर दिलं की आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून परवानग्या घेतलेल्या आहेत, परंतु या देशामध्ये पिपास बनवायचा कायदाच नाही आहे।
जो कायदाच नाही तर मग कुठल्या कायद्यांच्या अंतर्गत आपण परवानगी घेतली आहात हा प्रश्न निर्माण होतो. आणि या बाबतीत सरकारसुद्धा आणि कंपनीसुद्धा धांदांत असत्य बोलते आहे हे सिद्ध होतंय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.